भ्रष्ट अधिकारी भुसावल नगर परिषद से जाना चाहिए, जाना चाहिए। उसको निलंबित कर उस पर गुना दाखिल करो, गुन्हा दाखल करो। हा आता बरं ठीक आहे, माझं जाऊ द्या त्याला, ठीक आहे मी एक पदाधिकारी असल्या कारणाने हे कर्मचारी आहेत, यांची काय अडचण असते। एखादी कर्मचारी तुमचं सांगा, पीपीओ फॉर्म का अर्ज कम से कम 90 महीने से डाला हुआ है, तिथं काय सांगता अभी तक मिला नहीं। पीपीओ फॉर्म रिटायर झाले कधी तुम्ही? 2 साल हो गए। अजून त्यांना पीपीओ नाही मिळालेला। काय करायचं म्हणजे मग हे रात्री 6:30 वाजेच्या नंतर 11 वाजेपर्यंत जे कामं करतात, मग कोणासाठी करतात? जनतेसाठी करतात की आपल्या पोटा भरण्यासाठी करतात? साइन ये सर्विस बुक पर साइन, ये सर्विस बुक पे साइन लेना सफाई कामगार का काम है कि तुम्हारा काम है? उनका काम है। सर्विस बुक दर वर्षाला अपडेट करावं लागतं। किती कर्मचाऱ्यांच्या पुढे असतं सर्विस बुक है ना, 5-7 लोगों की गायब है। बोलो जिनकी सर्विस बुक है वो 7-8 लोगों की गायब है। त्या आप कर्मचारी बोलो कैसे क्या झाड़ कर रहे हो क्या? बोलो ये भी है ना, उनको चौधरी मग हे भ्रष्ट नगरपालिका आहे का नाही? अधिकाऱ्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या नेतृत्वात भ्रष्ट नगरपालिका चालते। हाँ वो है ना हमारे, वो आए लेके साथ में, वो आए ले बोलो ये बहुत लोग अभी क्या जिनकी सर्विस बुक गायब है। ये वो आए होंगे तो लगे 2 मिनट के अंदर उनके बाइक ले लेते, सर्विस बुक आज गया। बोलो हाँ ये कागज के घेराफेरी करते हैं, दफ्तर दिन गाय डाल के आप भी 2 मिनट के अंदर दफ्तर दिन गाय डाल के दफ्तर में उसका बुला लो लागते ना PF जे पगार दाखल्या काढणे, पगार दाखल्याची ते पगार स्लिप काढण्याचं ते मशीन आम्ही आणलं। आमच्या सोकरच्या सफाई कर्मचाऱ्याचा सोकरच्या नाही, यांच्याकडे जर पैसा नसेल तर म्हणजे हा आता एक कर्मचारी तो आला नाही इथं, त्या कर्मचाऱ्याने कबाड दिली अवस्था का बोला भारत नाही 3 ते 4 दिवस झाले त्यांनी अर्जी दिल्यानंतरही तिथं त्यांनी ते बाई म्हणते की आम्हाला टाईम नाही आहे, आम्ही घरी कामे दिसतो। म्हणजे मग कामं कोण करतात? मग कामं कोणाचे करतात हे तर सांगा तुम्ही। कर्मचाऱ्याला जर टाईम नसेल तर हां हाच मुद्दा आहे। आम्ही आहे तर तुम्ही आहे, आम्ही नाही तर तुम्ही कसं? हे मधून बाहेर काहीच नाही आहे, मध्ये गेलं बी करा तो ह्या नगरपालिकाच नको, तो निलंबित बी पाहिजे आम्हाला। नाही तर हा यांनी तर वकिलामार्फत नोटीस पाठवलेली आहे। पवार क्या बोलता, करेंगे यही काम करेंगे। और शासन का ऑर्डर है कि 10-20 किसका हो चुका है। होते माझ्या घरचे पती नाव काय? निर्मला रतन टाक। काय मागणी आहे आपली? आमची हेच मागणी आहे की बुवा आम्हाला पेन्शन लागू झाली पाहिजे। तर हे काही पोटच घेता आणि पैसे मागता, किती पैसे मागता? तसं काही त्यानं फोडून सांगलं नाही आहे। पैसे मागायला कोण आलं होतं? पैसे आम्ही इथंच येत ना, तर इथंच ते लोक आम्हाला सांगत की बाई इतके पैसे द्या, तितके पैसे द्या। कोण मागत होतं पैसे? त्याचं नाव काय? आता तिथे लयच होते, मी एवढं वैकत नाही होते काही। कर्मचाऱ्याच्या काय मागणी आहे? कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा आहे की त्यांना कालबद्ध पदोन्नती अजून लावलेली नाही आहे। कर्मचाऱ्यांनी त्यांना 10, 20, 30 पद्धतीने आज शासन निर्णय न होता तर हे अडचण देत होते। आता शासन निर्णय आल्यानंतरही त्यांनी कालबद्ध पदोन्नती लावलेली नाही, अजून कोणत्याही कर्मचाऱ्याला लावलेली नाही आहे। आणि ह्या कर्मचारी आज विषय असा आहे की जे कर्मचारी 200-302 कर्मचारी आहेत त्यांच्यातले काही कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु बाकी कर्मचारी कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही आहे। काही तुटपुंज कर्मचाऱ्यांमध्ये हे कामं करून घेतात, कर्मचाऱ्यांना त्रास होतो आहे। आणि विशेष यांचे असं आहे की यांना या कर्मचाऱ्यांना पगार स्लिप द्यायला फार गरजेची आहे। पगार स्लिप नाही दिली तर कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की पगार स्लिपला लागणारा जो मशिनरी लागणारा खर्च आहे ते पूर्ण सफाई कर्मचारी मिळून या नगरपालिकेला दान म्हणून ते मशीनसाठी खर्च द्यायला तयार आहेत।